भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील रजाळवाडी, मंगरूळ, डोंगरगाव, मोडा खुर्द उभारण्यात येत असलेली चखूर रद्द करण्यात यावी। अनेक वर्षापासून जमीन कसणाऱ्यांच्या नावावर कसत असलेली गायरान जमिनीचे पट्टे करा। गायरान जमिनीवर राबविण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्प, वाळू डेपो, कृषी महाविद्यालय रद्द करून गायरान जमीन नावावर करावी। रोजगार हमीच्या वतीने ग्रामीण भागात 200 दिवस काम व दिवसाला 600 रुपये वेतन देण्यात यावे। बेघरांना घरे देण्यात यावी। घरकुलासाठी जागा व 5 लाख रुपये अनुदान देण्यात यावे। आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला। त्यानंतर तहसीलदार रमेश जसवंत यांना निवेदन देऊन ते निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद अनीस, आयटकच्या तालुकाध्यक्ष कॉम्रेड संगीता आंबोरे, जमील देशमुख, सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली यांनी मार्गदर्शन केले। भारत हा कृषी प्रधानशील देश आहे आणि या कृषी प्रधानशील देशावरती सगळ्यात पहिला अधिकार जो आहे तो शेतकरी बांधवाचा आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जर हक्क कोणी हिरावून घेत असेल आणि त्या हक्काच्या विरोधात जर कोणी खोडसाळपणा करत असेल तर 100% हा जेवढा शेतकरी बांधव आहे एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हे राजकीय तथा जे या शेतकऱ्यांच्या विरोधात चालतात त्यांनी हे आतापासून समजून घ्यावं। येणाऱ्या काळामध्ये 100% 2024 में दिखाया जाएगा कि इनकी औकात क्या है।